गुड मॉर्निंग. शाबाश. हां, तर बघा, लक्ष द्या. आज आपला नवीन चॅप्टर सुरू करायला आपण, नवीन धडा. ठीक आहे, नवोदयचा नवीन धडा. धड्याचं नाव आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. म्हणजे काय तर बेसिक ऑपरेशन. बेसिक ऑपरेशन म्हणजे काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, है का नाही? याला म्हणतात 4 मूलभूत क्रिया. इंग्रजीत याला म्हणतात बेसिक ऑपरेशन्स. काय म्हणतात? बेसिक ऑपरेशन्स. सगळ्याले बेरीज, वजाबाकी, गुणाकार येते, मला माहीत आहे, बरोबर. तरी पण याच्यात काही नवीन ट्रिक असतात. ट्रिक म्हणजे छोटे छोटे आयडिया असतात, त्या तुम्हाला मला शिकून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर नवीन चॅप्टर आहे, नवीन पेजवर नाव टाकायचं. चॅप्टर नंबर 2 म्हणजे धडा दुसरा. नाव टाकायचं, नाव टाका पूर्ण संख्यावरील मूलभूत क्रिया. मूलभूत क्रिया. 4 संख्यावरील मूलभूत क्रिया. ठीक आहे. हां, हे आपला नवीन धडा आहे आजचा. याला इंग्लिशमध्ये म्हणतात बेसिक ऑपरेशन्स. काय म्हणतात? बेसिक ऑपरेशन्स. बेसिक ऑपरेशन्स ऑन नंबर. ऑन नंबर. ऑपरेशन म्हणजे तुम्हाला लगेच ते असं पोट कापलेलं दिसते, है का नाही? हां, ते ऑपरेशन नाही. क्रिया. ऑपरेशन म्हणजे काय? क्रिया. ओके. आता एवढं नाव टाकणं झालं की तुम्ही काही लिहायचं नाही. ठीक आहे, फक्त ऐकायचं. झालं? थोडं थांबवायचं. लक्ष द्या, सगळेजण समोर बघा. बेसिक ऑपरेशन म्हणजे मूलभूत क्रिया आणि पूर्ण संख्येवरील क्रिया. पूर्ण संख्या म्हणजे काय? 2, 4, 6, 8 असे 1, 2, 3 जे बी नंबर आहेत ज्यात पॉईंट नाही, है ना? पॉईंट नसलेली संख्या म्हणजे पूर्ण संख्या. ठीक आहे, थांबव. हां, तर लक्ष द्या इकडं. पहा, वजाबाकी, बेरीज, गुणाकार आणि भागाकार ह्या 4 मूलभूत क्रिया आहेत. इथं बा लिहिलं पूर्ण संख्यावरील मूलभूत क्रिया. तर कोणकोणत्या मूलभूत क्रिया आहेत? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ठीक आहे. हां, तर इथं सर्वात आधी आपण लिहू मूलभूत क्रिया. मूलभूत क्रिया कोणत्या कोणत्या मूलभूत क्रिया आहेत? तर नंबर 1 बेरीज. नंबर 1 काय? बेरीज. बेरीजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे? ॲडिशन. काय म्हणायचं? ॲडिशन. काय म्हणायचं? ॲडिशन. नंबर 2 वजाबाकी. वजाबाकी. हां, याला इंग्लिशमध्ये म्हणतात सबट्रॅक्शन. काय म्हणतात? सबट्रॅक्शन. ठीक आहे. नंबर 3 गुणाकार. नंबर 3 काय? गुणाकार. गुणाकारला इंग्लिश म्हणतात मल्टिप्लिकेशन. काय म्हणतात? बोलो. मल्टिप्लिकेशन. नंबर 4 भागाकार. नंबर 4 भागाकार. भागाकारला म्हणतात डिव्हिजन. काय म्हणतात? डिव्हिजन. ठीक आहे. प्लसचं चिन्ह म्हणजे बेरीजचं चिन्ह असं असते ना, वजाबाकीचं, गुणाकारचं आणि भागाकार. हे सगळं तुम्हाला माहीत आहे, पण तुम्हाला एक बेसिक सांगत आहो, बरोबर आहे? ह्या 4 मूलभूत क्रिया आपल्याला शिकायच्या आहे आज. तुम्हाला ह्या येतात, मला माहीत आहे, बरोबर आहे? हां, पहा, लक्षात घ्या. आता ह्या मूलभूत क्रिया करताना हे जे गुणाकार आहे की नाही आणि हे भागाकार, हे 2 लय महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे? अरे लिहू नका बाळांनो, लिहायचं नाही,
फक्त पुढं पाहायचं आणि ऐकायचं. समोर लक्ष द्या. जे सांगतो ते ऐकत जा. लिहू नको गा श्रुती. इकडं पाय. आता बघा याच्यानंतर अजून एक गोष्ट असते, त्याला म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या असं तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की कोणत्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो. बोलायलेलो कळते? हां, समजा आपण, मी तुम्हाला म्हटलं सांग रोशनी, 5ला 5नी भाग जाते का? पूर्ण भाग जातो का 5ला? जातो. 5ला 2ने पूर्ण भाग जातो का? नाही. 5ला 3ने पूर्ण भाग जातो का? नाही. ठीक आहे. हां, समजा 10 म्हणलं, 10ला 2ने भाग जातो का? हो. 3ने नाही, पूर्ण नाही जात, बाकी उरते 1. हां, 4ने नाही, 2 उरतात. 5ने 5 दोन्ही 10, गेला पूर्ण भाग. 10 1 10. मग हे समजा आता छोटे नंबर असले तर आपल्याला समजते भाग जाते का नाही, डायरेक्ट समजते पाडा म्हणला की, आहे का नाही. पण समजा एखादा नंबर असा लय मोठा आहे, कसा? आता समजा इथं आहे 5 2 3 4 10 एवढा नंबर आहे. आता म्हणलं सांगा याला 2ने भाग जाते का? सांगता येईल का पटकन? सांगता येईल का? नाही, पटकन सांगता येणार नाही. तर याच्यासाठी आयडिया आहेत, आयडिया. ठीक आहे, लक्षात ठेवायच्या की केवढा बी नंबर असो पटकन सांगता येते भाग जाते का नाही. आणि त्या आयडियाला काय म्हणतात? विभाज्यतेच्या कसोट्या. काय म्हणतात? राईट. हां, त्या आपल्याला आता शिकायच्या. म्हणजे नेमकं काय शिकायचं कळलं तुम्हाला? आता पहा, मी डायरेक्ट सांगतो या नंबरला 2ने भाग जाते. कसं काय जाते मला माहीत आहे. काहून? कोण सांगाल? हां, शेवटी 0 आहे. 0 शेवटी किती आहे? 0. मग ही समसंख्या आहे का विषम? सम आहे. आणि कोणत्याही समसंख्येला 2नी भाग जातो. बरोबर आहे. ही झाली विभाज्यतेची कसोटी 2ची. याला म्हणतात 2ची विभाज्यतेची कसोटी. असं जर विचारलं तर तुम्ही सरळ सांगायचं की ज्या कोणत्याही समसंख्येला 2नी भाग जातो. बरोबर आहे. याला म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. ठीक आहे. चला आता आपण सुरुवात करू. आजचा टॉपिक पहिला आहे विभाज्यतेच्या कसोट्या. लिहायचं नाही, विभाज्यतेच्या कसोट्या. ठीक आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. ठीक आहे, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. नंबर 1 पहिली कसोटी 2ची कसोटी. 2ची कसोटी. कसोटी म्हणजे टेस्ट. कसोटी म्हणजे टेस्ट. ठीक आहे. तर 2ची कसोटी काय आताच सांगितलं. कोणत्याही समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. कोणत्याही पूर्ण समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. ठीक आहे. उदाहरण. हां, उदाहरण. हां, उदाहरण काय? समजा 24. ठीक आहे, समसंख्या आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो 140 समसंख्या आहे. ठीक आहे. नंतर 2 6 8 समसंख्या आहे की नाही. तर अशा प्रकारे इत्यादी अशा तुम्हाला माहीत आहे समसंख्या कशा असतात. ठीक आहे. नंबर 2. नंबर 2वर येते 4ची कसोटी. लिहायचं नाही म्हणायलो तुम्हाला. 4ची कसोटी. 4ची कसोटी. पहा, लक्ष द्या. ही झाली 2ची. आता 4ची सांगतो. समसंख्येला 2ने भाग जातो आणि 2 आणि 2 म्हणजे 2 गुणिले 2 किती होतात? 4. बरोबर आहे. तर 4 मध्ये काय एकदम सोपं आहे. 4ची कसोटी काय म्हणते?
कोणत्याही संख्येच्या बोल नका, कोणत्याही संख्येच्या शेवटच्या दोन म्हणजे कोण? दशक आणि एकक. दशक आणि एकक. ठीक आहे. शेवटचे दोन म्हणजे दशक व एकक. हां, कोणत्याही संख्येच्या शेवटच्या दोन म्हणजे दशक व एकक स्थानच्या अंकापासून बनलेल्या संख्येला जर चारने भाग जात असेल किंवा शेवटी दोन अंक हे शून्य असतील, तर त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. चारने पूर्ण भाग जातो. तर याला म्हणतात चारची कसोटी. आता हे तुम्हाला थोडं समजलं नसेल, आता उदाहरण देऊन सांगतो. ठीक आहे, लगेच समजून जाईल. उदाहरण काय म्हणते? कोणतीही संख्या असो. ठीक आहे, कोणती. आता आपण लिहू उदाहरणार्थ. ठीक आहे, समजा उदाहरणार्थ मी लिहितो 5, 2, 8. ठीक आहे, थांब ना जरासा. समजा 5, 2, 8 ही संख्या लिहिली, तर शेवटचे दोन अंक बघायचे. बघितले? हां, शेवटच्या दोन अंकाला 4ने भाग जातो का? पहा बरं. 4च्या पाड्यात 28 येतात का? एकाला नाही ग, दोघाले. हे दोन अंक मिळून हे बघ काय लिहिलं, एकक दशक स्थानच्या अंकापासून बनलेल्या संख्येला, म्हणजे या दोघाला 4 7 28, म्हणजे 528ला 4ने भाग जातो. असं कळलं का? हां, या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. फक्त चेक करायचं शेवटचे दोन आकडे. समजलं? आता दुसरं उदाहरण समजा असं असेल 200 200. तर इथं आपण काय म्हणलं? किंवा शेवटी दोन अंक जर शून्य असतील. शेवटचे दोन अंक शून्य आहेत का? अरे शून्य आहेत का? हो, मग याला 4ने भाग जातो. लक्षात ठेवायला सोपं आहे. हां, शेवटी 2 शून्य आले की भाग जातो. शेवटी जर दोन संख्येला जर भाग गेला तरी पण 4ने पूर्ण भाग जातो. आलं का लक्षात? समजायला का? हां, तर याला म्हणतात चारची कसोटी. अजून सांगा एखादा आकडा तुमच्या मनानं. सांग. 306 नाही जाणार. 2300 आपण 6च्या जागी 88 घेऊ. ठीक आहे, 88ला भाग जातो का रे 4ने? हो, 4 2 8, 4 2 8 आहे की नाही? 22 चुंग 88, म्हणून 4ने भाग जातो. ठीक आहे. हां, याला म्हणतात चारची कसोटी. 324 पण बरोबर आहे. 4च्या पाड्यात 24 येते, 4 सक 24, म्हणून 324ला सुद्धा 4ने भाग जाणार. अलग लक्षात? तर याला म्हणतात पाहून सांगायला, तू खोटं बोलायला. हां, चला घ्या लिहून. बघा लक्षात घ्या, 8ची कसोटी कशी असते. जसं 2चं तुम्हाला म्हणलं समसंख्या ही 2ची विभाज्य असते. म्हणजे 2च्या संख्येनं समसंख्येला भाग जातो. कोणती बी समसंख्या असो, 2ने तिला भाग जातो.
4साठी सांगितलं तुम्हाला, शेवटच्या 2 अंकाला म्हणजे शेवटच्या 2 अंकापासून दशक आणि एकक स्थानच्या अंकापासून बनणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. तसंच 8चं आहे. 8चं पण एकदम सोपं आहे. ए श्रुती इकडे पाय. 8चं पण एकदम सोपं आहे. 8 काय म्हणतो माहिती आहे का, शेवटच्या 3 अंकाला जर भाग गेला, ठीक आहे, शेवटच्या, हे असं लिहायचं नाही तुम्ही, शेवटच्या 3 स्थानच्या अंकांना किंवा अंकापासून बनलेल्या संख्येला जर 3ने भाग जात असेल, जर 8ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. तर पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. ठीक आहे, ही आहे 8ची कसोटी. ठीक आहे, याच्यात अजून एक गोष्ट आहे, काय, किंवा शेवटचे 3 अंक म्हणजे कोणते, एकक दशक शतक. ठीक आहे, एकक दशक शतक, शेवटचे 3 अंक जर 0 असतील किंवा शेवटचे 3 अंक 0 असतील म्हणजे 0 असतील तर 8ने भाग जातो. ठीक आहे ना, तो झालं तिथे आहे ना. तसं होत असते ते या पेनामुळं कधी कधी. ठीक आहे, 8ने भाग जातो. ओके, भाग जातो. पहा उदाहरण एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. उदाहरणासाठी आपण याच्यातून 2 संख्या घेऊ. पहा उदाहरणासाठी दिलं तुम्हाला 5984. नंबर 1 उदाहरण. आता याच्यात पहा समजून सांगतो. आता लिहायचं नाही तुम्हाला म्हणलं रे, पुस्तकात आहे ना बाबा सगळं, काही लिहायचं नाही पुस्तकात, सगळं आहे. घरी गेल्यावर लिहायचं आरामशीर चांगल्या अक्षरात, बरं का अंकिता. हां इकडं पहा, लक्ष द्या. शेवटचे 3 अंक एकक दशक शतक या तिघांना बघायचं आपण 8ने भाग जाते का. पहा करून पाहू आपण. 9 8 4 भागीला 8, 8 1 8, बाकी उरला 1. हे 8 खाली आले किती झाले 18. बोला 8 2 16, बाकी किती उरले 2. पुन्हा हे 4 खाली आले किती झाले 24. 8 3 24, गेला का पूर्ण भाग, बाकी किती उरले 0. मग अशा प्रकारे शेवटच्या 3 अंकापासून म्हणजे एकक दशक शतक या 3 संख्येला जर 8ने भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जातो. म्हणजे 5984ला 8ने भाग जातो. कळलं का. हां नंबर 2. आता दुसरं उदाहरण पहा, काय म्हणते, शेवटचे 3 अंक 0 पाहिजेत. काय पाहिजे, शेवटचे 3 अंक 0. आता दुसरी संख्या, आता आपण कोणती बी घेऊ शकतो, सांगा तुमच्या मनानं. 4 आणि त्याच्यावर 3 0 टाकू. हां 1 2 3. आता पाहू याला भाग जाते का. हे बघा 4000 भागीला 8. ओके, हां हे तर लय सोपं झालं, 4च्या याच्यात येतेच ते. पहा 8 5 40 झालं, संपला विषय. हे 0 0 खाली येत असतात. 8 0 0, बाकी उरला 0. हे पुन्हा 0 खाली आला. 8 0 0 झालं. हां उत्तर किती आलं 500. म्हणजे 8ने पूर्ण भाग गेला का, अरे हो का नाही, हो. बाकी 0 उरला म्हणजे पूर्ण भाग गेला. हां पहा शेवटच्या 3 अंकाला भाग गेला म्हणजे या पूर्ण संख्येला भाग जाणार. या शेवटचे 3 अंक 0 आहेत म्हणजे या पूर्ण संख्येला भाग जाणार. लक्षात येते.
एकदम सोपं आहे बेटा, काहीच अवघड नाही, है की नाही. शेवटचे 3 अंक पाहायचे कोणासाठी? 8 साठी. आलं लक्षात? ठीक आहे. लिहायचं नाही, लिहायचं तुम्ही घरी. बरं नाही राहू द्या, अर्ध लिहिलं तरी हरकत नाही. मी आधीच म्हणलं होतं तुम्हाला लिहायचं नाही, पहिलेच म्हणलं होतं. हो, पुस्तक नाही तर मित्राकडे जाऊन लिहायचं. हो, मोबाईलवर टाकतो मी, ठीक आहे, मोबाईलवर पाठवतो. हां, ताण घेऊ नका. चला पहा पुढं बघा, किती कसोट्या झाल्या? 3. आता चौथी पहा, 3ची कसोटी. 3ची कसोटी शिकू आपण, ठीक आहे. पहा, थांब रे, नवीन पेन घेऊ आपण याच्यासाठी. हां, किती नंबर होता? 4 ना. हां, 3ची कसोटी. 3ची कसोटी. 3ची कसोटी. पहा, लक्षात घ्या, बोल नका. 3ची कसोटी काय म्हणते? समजा दिलेली जी संख्या आहे, दिलेली संख्या जर 3च्या पटीत असेल, काय असेल? 3च्या पटीत, म्हणजे 3, 6, 9, 12 अशी असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. ठीक आहे. 3च्या पटीत असलेली कोणती पण संख्या तिला 3 भाग जातो. बरं, अजून पहा, उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. उदाहरण, 1 मिनिट. पहा, 3ची कसोटी काय म्हणते? जर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला बोल नका रे, त्या पूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो. ठीक आहे. उदाहरण बघा. उदाहरण नंबर 1. समजा एक संख्या आहे 2, 6, 3. किती झाले आता? हे पूर्ण बेरीज याची 6 आणि 3 9 आणि 2 11 है ना. अजून एक घेतो 1. आता बघा, लक्षात घ्या, हे जे लिहिलेलं आहे हे तुम्हाला कळलं नसेल. विनायक, काय सुरू आहे इथे? पुढे इथे चाल, मार खाशीन बरं. हां, बस तिथं, इथं बस. हां हां, बस खाली. बघा काय लिहिलं? जर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे हे जे आहेत ना 2, 6, 3, 1 यांची बेरीज. आता बघा इकडे लक्षात घ्या, या अंकांची बेरीज किती आहे ते पाहू. ठीक आहे. दिलेल्या अंकांची बेरीज, उत्तर पहा, दिलेल्या अंकाची बेरीज किती येते पहा. हे पहा, 2 + 6 + 3 + 1 किती होतात? किती झाले? 12. ठीक आहे. अब 12ला 3 भाग जातो का? 3 चूक 12. मग जर या 12ला भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला भाग जातो. ठीक आहे. असं याचा अर्थ आहे. समजलं का तुम्हाला? हां, आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. समजा उदाहरण नंबर 2. हां, 6, 9, 3, 6. आता याच्यात बघा, 3 भाग जातो का नाही चेक करायचं. काय करणार आपण? या सगळ्या अंकाची बेरीज किती होते सांगा? 6 + 9 + 3 + 6 किती होतात? 6 आणि 6 12, बरोबर. हां, 12 आणि 3 15 आणि 9 24.
15 9 24. ठीक आहे. हे बाय 9 6 15, 15 3 18, 18 6 24. बोला 3 ने 24 ला भाग जातो का? 3 ने 24 ला भाग जातो का? 3 8 24 म्हणजे भाग जातो. यस, 3 ने 24 ला भाग जातो, म्हणून ही संख्या सुद्धा 3 ने विभाज्य आहे. कळालं का? हां 24 ला 3 ने भाग जातो, म्हणून 3 ने 6936 ला सुद्धा भाग जातो. सुद्धा भाग जातो. कळायलं का रे भाऊ? कळायलं का? कळलं ना? एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. याच्यावर प्रॅक्टिस म्हणून आपण उद्या गणित घेऊ. ठीक आहे. सध्या फक्त एवढं हे लक्षात घ्या. तुम्हाला समजायला का सांगा? समजायला ना? ठीक आहे.